की महाराजांनी आजारी पडण्याचं एक प्रकारे सगळं नाटक उभं केलं. मग मिठाई वाटली आणि मग त्या ह्याच्यातनं पेढ्यांच्या पेटाऱ्यातनं महाराज त्या नजरकैदेतनं बाहेर पडले. पण आता त्याच्या पुढचा मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, की महाराज जेव्हा या बंदिवासातनं बाहेर पडले, नजरकैदेतनं बाहेर पडले, त्याच्यानंतर त्या छावणीत नक्की काय झालं? ज्या दिवशी महाराज बाहेर पडले त्या दिवशी शुक्रवार आणि तारीख आहे 17 ऑगस्ट 1666. या दिवशी साधारणतः 4 वाजता पेटाऱ्यातनं महाराज बंदिवासातनं बाहेर पडले आणि त्यांचं जिथे ठरलं होतं त्या दिशेने ते पेटारे गेले. अच्छा. सुरुवातीचे 1-2 उघडून पाहिले, पण नंतर मात्र ते उघडले गेले नाहीत आणि महाराज सुखरूप बाहेर पडले. ते बाहेर पडल्यावरती हिरोजी फर्जंद यांनी महाराजांसारखाच वेश धारण करून महाराजांच्या पलंगावरती ते जाऊन झोपले. अंगावर पांघरून घेतलं, चादर घेतली की ते आजारी आहेत असंच महाराजांनी सांगितलं होतं. त्याप्रमाणे आता हिरोजी फर्जंद तिथे जाऊन आजारी पडले आणि त्यांचे पाय चेपत एक जण हा तिथे बसून आहे आणि त्यांनी सगळ्यांना सांगितलंय बाहेर की महाराजांचा म्हणजे आजारी आहे, शिर दुखते आहे. त्यांनी स्वतः सगळ्यांना सांगितल्यामुळे फारसं कोणी वर्दळ अपेक्षितही नव्हती. फारशी काही महाराज झोपून आहेत. ती संध्याकाळ तशीच गेली. रात्री रामसिंगचे जे आतल्या लेअर मधले पहारेकरी आहेत त्यातला बलराम नावाचा एक पहारेकरी हा रात्री येऊन पाहून गेला. त्यांनी पाहिलं की महाराज झोपलेत. लांबून झरोक्यातनं त्यांनी पाहिलं साधारण, आणि अगदी ते काही त्यांच्या पलंगापर्यंत येत होते असं नाही बघण्यासाठी. लांबून नजर टाकून ते जायचे. तर या हिरोजींनी आपला एक हात त्या चादरी बाहेर काढला होता आणि त्याच्यामध्ये सोन्याचं कडं महाराजांचं होतं. महाराजांचे ज्या जोडे आहेत तेही तिथे खालीच ठेवलेले होते पलंगाच्या. महाराजांचा जो मंदिल आहे तोही तिथेच ठेवला होता. म्हणजे थोडक्यात महाराज झोपल्यानंतर त्यांची जी बाकीचे जे वस्तू आहेत ते आजूबाजूला जशा होत्या तशाच ठेवलेल्या आहेत. त्यामुळे जोडू महाराजच झोपले आहेत असा तो आभास निर्माण करण्यात ते यशस्वी झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदयाच्या थोडा आधी अर्धा तास, याला आपण झुंजूमुंजूची वेळ म्हणतो, त्यावेळेला हा बलराम परत बघायला आला आणि त्याने परत पाहिलं की हा महाराज झोपले आहेत. थोड्या वेळाने महाराज म्हणजेच हिरोजी उठले आणि सुकामेवा मागवून खाल्ला त्यांनी. म्हणजे याचा अर्थ महाराज सकाळी काही तिथे नाश्ता ज्याला आपण म्हणू तशा पदार्थ काही खात असले पाहिजेत. त्याप्रमाणे तोही नेल्याची नोंद आहे. आणि मग थोड्या वेळाने हिरोजींनी आपला वेश बदलला, आपला नेहमीचा वेश घातला आणि ते तिथून बाहेर पडले. बाहेर पडताना त्यांनी सांगितलं की मी औषध घेऊन येतो. महाराज आजारी आहेत, त्यांना म्हणजे डिस्टर्ब करू नका, मी औषध घेऊन येतो असं म्हणून ते तिथनं बाहेर पडले. ही सकाळची वेळ आहे, दुसऱ्या दिवशी. आणि मग ते तिथून जे गेले ते गेलेच, परत कुणीच आलं नाही आणि एकदम शांतता पसरली. दरबारची वेळ व्हायला आली तरी कुणी काही येत नाही आणि म्हणून मग हे बघण्यासाठी आत गेले आणि तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आतमध्ये कुणी नाही. जे महाराज त्याच्यातनं निसटून गेलेत हे मुघलांना कळायला दुसरा दिवस उजाडावा लागला होता. तोपर्यंत कोणालाही सुगावा सुद्धा लागला नाही. म्हणजे एक प्रकारे त्यांचे जे पहारे आहेत ते त्या रिकाम्या पलंगाला आणि त्याच्यावर ठेवलेल्या त्या महाराजांच्या वस्तूंना आहेत. एक आरसा, एक मंदिल म्हणजे शिरोभूषण आणि महाराजांचे जोडे, हे एवढंच तिथं त्यांना ते लांबून दिसलं. आणि पालख्या, काही रिकाम्या पालख्या या आजूबाजूला तिथं छावणीत पडलेल्या होत्या. या वस्तूंभोवती ही मंडळी पहारा देतात. पण मग जेव्हा या सगळ्या मुघल सैन्याला किंवा तिथल्या आजूबाजूला पहारेकरांना कळलं की आता महाराज नाही आहेत, त्याच्यानंतर तिथे काय घडलं? त्यांनी हे जाऊन फुलात खालाला आणि रामसिंगला सांगितलं. आणि मग मात्र रामसिंगला आणि ते दोघं धावत आग्र्यातल्याच किल्ल्यामधल्या औरंगजेबाकडे गेले. तो तिथंच आहे. आणि औरंगजेबाला त्यांनी सांगितलं, रामसिंग यांनी मध्यस्था थ्रू सांगितलं आणि फुलात खानांनी डायरेक्ट सांगितलं. वेगवेगळ्या वेळी गेले असावेत हे दोघं आणि त्यांनी ही हकीकत सांगितली. औरंगजेब सुद्धा शॉक अँड सरप्राईज झाला की अरे असं कसं घडलं. फुलात खानांनी सांगितलं, कसे गेले कळलं नाही म्हणलं. औरंगजेबाने त्याला सांगितलं की तू जाऊन आता शोध कर, त्यांना शोधा तुम्ही त्यांना. आणि मग त्यांनी संबंध आग्र्यामध्ये झडती सत्र चालू केलं. आधी त्यांनी शोधलं नेमकं कसं गेले, म्हणजे फुलात खानाने.
झडती सत्र तर चालूच होतं, पण त्यांचं शोधही सुरू झाला की हे घडलं कसं, नेमकं गेले कधी, आणि आत्ता गेले आहेत, काल गेले आहेत का फार आधी कधी गेले आहेत, हेही त्यांना त्यावेळेला उलगडेना. महाराज कधी कधी गेले तेच समजेना त्यांना. आणि मग अशा अवस्थेत त्यांनी ते शोधणं हे चालू केलं. फुलात खानाला जेव्हा औरंगजेबाशी बोलला त्यावेळेला त्यांनी काय म्हणलं पाहाय, सभासद बखरीत त्याची नोंद आहे. राजा कोठडीत होता, म्हणजे महाराज कोठडीत होते किंवा महाराज बंदिवासात होते. वरचेवर जाऊन पाहत असता एकाएकी गायब झाला, अचानक गायब झाले, व्हॅनिश झाले असं तो म्हणतोय. पळाला की जमिनीमध्ये घुसला की आसमानात गेला हे न कळे, कुठे गेला ते कळत नाहीये. आम्ही जवळच आहो, म्हणजे आम्ही तिथेच होतो, देखत देखत नाहीसा झाला, काय हुन्नर झाला न कळे. कसं काय महाराज गेले काही कळत नाहीये अशा अर्थाचं तो बोलला. त्याच्यात पुढं अर्थात शोध सुरू झाला. त्यातलं एक वाक्य फार छान आहे त्यांनी दिलेलं, की म्हणजे बादशहानी त्याच्या मनात शंका धरली की यार आता आपल्याला पण धोका आहे, आणि म्हणून त्यांनी असं म्हणलंय की लोक कंबरबस्ती करून रात्रंदिवस जवळ ठेवले, म्हणजे स्वतःभोवती पण पहारा हा त्यांनी वाढवला, स्वतःच्या पण सुरक्षिततेची की न जाणो नकळत महाराज इथे येतील, आणि धास्ती त्यांनी घेतली आणि अशा प्रकारे स्वतःची सुरक्षितता वाढवली अशी नोंद आहे. औरंगजेब पण महाराजांना तिथं त्या ह्याला घाबरून होता थोडा, म्हणजे जरी महाराज बंदी असत होते तरी मनातनं तो घाबरला.